महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाला माघ पौर्णिमे यात्रेनिमित्त फुलांची आकर्षक सजावट। यात्रेनिमित्त भाविकांची पहाटेपासूनच देवदर्शनासाठी गर्दी। माघ पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट। द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून देवीच्या चरणी द्राक्ष अर्पण। तुळजाभवानी मंदिरातील शिळांना तडे। पुरातत्व विभाग मंदिर आणि गर्भगृहाची 3 पद्धतीने तपासणी करणार, त्यानंतर दुरुस्तीबाबतचा निर्णय होणार। छावा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदना साई दरबारी। पायाला इजा झालेली असतानाही रश्मिका साईंच्या दर्शनाला। विरारच्या अर्नाळा किल्ला गावात माघ पौर्णिमेनिमित्त समुद्रकिनारी शिवलिंगाचं भव्य बाळूशिल्प। माघ महिन्यात चालणाऱ्या व्रताचा समारोप समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या भव्य पूजेद्वारे केला जातो। विदर्भातील 68 केंद्रांवर कापूस खरेदी ठप्प। सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं सीसीआयची कापूस खरेदी स्थगित। लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनला हमी भावापेक्षा 800 ते 1000 रुपये कमी भाव। सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत। कुर्ला बस अपघात प्रकरणी पोलिसांकडून कोर्टात 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल। मुख्य चालक संजय मोरे, कंत्राटदार कंपनीच्या सीईओंना आरोपी करण्यात आलं। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवामध्ये मदरसामध्ये 2 विदेशी नागरिक सापडल्यानं भाजपा आक्रमक। येमेन देशातील नागरिकांचं गेल्या 9 वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्य। वाघांची शिकार रोखण्यासाठी मेळघाट प्रमाणे सर्व जंगलांमध्ये दक्षता पथक नेमा। वनमंत्री गणेश नाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। वनविभागाची बैठक घेऊन निर्देश दिले। वाघांच्या शिकारीचं प्रमाण बहेलिया टोळीचा मोहरक्या अजित राजगुंडा याच्या संपर्कात असलेल्या एका कापड व्यापाऱ्याला अटक। शिकारी आणि तस्करांमध्ये या व्यापाऱ्याचा दुवा असल्याचा पोलिसांना संशय। सांगली शहरातील शाळकरी मुलं देखील नशेच्या आहारी। काही पालकांनी शाळकरी मुलं सार्वजनिक उद्यानात नशा करत असल्याचं केलं चित्रित। शाळा परिसर आणि उद्यानांमध्ये पोलीस पहारा ठेवण्याची मागणी। शिर्डीत तरुणावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी 3 संशयितांना अटक। शिर्डी ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या। वर्ध्याच्या आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार। 5 आरोपींना पोलिसांकडून अटक। नाशिक जिल्ह्यात बोगस तणनाशकामुळे 205 एकरांवरील पिकांना फटका। फवारणीमुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान। सातारा जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन। घाडगेनाथ देवाच्या यात्रेतील शर्यतीत 600हून अधिक बैलगाड्यांचा सहभाग। मुंबईतली गोवंडी नशामुक्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली। पोलीस परिमंडळाच्या वतीनं नशामुक्त रॅली काढण्यात आली। बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, गायक अनु मलिकसह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरींची उपस्थिती। पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी सरपंचाला दोरानं बांधून उपविभागीय कार्यालयात आणलं। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील माळपठार परिसरातली घटना। पंचायत समितीसमोर घागर मोर्चाही काढला। रायगडमध्ये 15,000ची लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। जागेची नोंद करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांनी मागितली लाच। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3,70,00,000 रुपयांवर सायबर गुन्हेगारांचा डल्ला। अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल। भंडाऱ्यात मॅग्नीज घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या अपघातात चालकाचा मृत्यू। भंडाऱ्याच्या शिंगोई फाट्यावरची घटना। गोंदियात खासगी बसमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं अपघात घडला। मोदींवर दहशतवादी हल्ला होईल। मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन। माथेफिरूला चेंबूरमधून ताब्यात घेतलं।